सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमात आज आपण भेटूया श्री श्रीकांत रानडे यांना. ते स्वतः बँकेत मोठ्या पदांवर काम करून आता आवाज साधनेचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 40 वर्ष अद्ययावत हॉस्पिटल चालवून वैद्यकीय व्यवसायात प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून 8 वर्ष आवाज साधनेवर आणि ओम उच्चारावर संशोधन करणारे डॉक्टर जयंत करंदीकर यांचे प्रथम शिष्य आणि शिष्योत्तम म्हणजेच श्री श्रीकांत रानडे. आवाज साधनेच्या अभ्यासाबरोबरच श्रीकांत रानडे यांनी सुगम संगीत पाठ्यक्रम निर्मिती केली. तसंच त्याला गंधर्व महाविद्यालय आणि शासन मान्यता मिळवून त्याचा प्रचार तर केलाच, त्याचबरोबर अनेक लोकांसाठी रोजगार निर्मिती सुद्धा केली. समर्थ शारदा संगीत विद्यालय नावाने त्याच्या अनेक शाखा आणि परीक्षा केंद्र महाराष्ट्रात आहेत. ओम उच्चाराचं आणि आवाज साधनेचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न आजच्या भागात आपण करणार आहात. ओंकाराच्या उच्चाराने दोषवाणीचे जाती. ओंकाराच्या उच्चाराने दोषवाणीचे जाती. सुस्वर कंठे जीवन गाणे सुस्वर कंठे जीवन गाणे गाता येई प्रचिती. ऐसे सामर्थ्य असे ऐसे सामर्थ्य असे घ्या ओंकार अनुभूती. वा. नमस्कार. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मी नेहा परांजपे. मंडळी, आपण या कार्यक्रमात म्हणजे मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमात शब्दांबद्दल सुरांबद्दल चर्चा करत असतो, गप्पा मारत असतो. पण हे जे शब्द आहे, पृथ्वीवरील हे जे शब्द आहे किंवा सूर आहेत, यांची व्युत्पत्ती किंवा उगम कोणत्या शब्दातून झालाय असं आपल्याला वाटतं? तर वेद आणि उपनिषदांमध्ये सांगितल्याप्रमाणे या सगळ्याच शब्दांची किंवा सगळ्याच ध्वनी ज्या आहेत त्यांचा उगम झालेला आहे ओम या ध्वनीतून किंवा या शब्दातून. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक श्लोक आहेत ज्यांची सुरुवात ओम या शब्दापासून होते किंवा ध्वनीपासून होते. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हा गायत्री मंत्र असो किंवा देवे असो किंवा एखादी मंत्रपुष्पांजली असो, या सगळ्याची सुरुवात ओम पासून होते. मग आज आपण ओंकार साधनेबद्दल जाणून घेणार आहोत, त्याचा काय रहस्य आहे ते उलगडणार आहोत आणि त्याचबरोबर भारतीय आवाज साधनेचं रहस्य हे सुद्धा जाणून घेणार आहोत. का? कारण आपल्याबरोबर आत्ता इकडे पाहुणे जे आलेले आहेत त्यांची ओळखच तशी आहे. 40 वर्ष अद्ययावत हॉस्पिटल चालवणारे एक MD मेडिसिन कार्डिओलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर जयंत करंदीकर यांनी 8 वर्ष ओंकार साधनेवर आवाज साधनेवर रिसर्च केला आणि त्यानंतर आवाजाच्या व्याधी त्याच्यावर त्यांनी उपचार पद्धती विकसित केली आणि त्या विकसित पद्धतीचे किंवा त्या ओंकार साधनेच्या रिसर्चचे पहिले शिष्य आणि शिष्योत्तम म्हणजे श्रीकांत रानडे.
सर, कार्यक्रमात आपले खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि सरांबद्दल थोडीशी अजून माहिती मला द्यावीशी वाटते की सर बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर 27 वर्ष कार्यरत होते. तसेच सहकारी बँक असोसिएशनचे CEO सुद्धा होते, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि निवृत्तीनंतर त्यांनी परत संगीताच्या क्षेत्रात सुद्धा भरपूर काम केलेलं आहे आणि म्हणता येईल काहीतरी वेगळं काम केलंय. तर ते असं की समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि त्या संस्थेच्या मार्फत त्यांनी अनेक असे विद्यार्थी आणि विद्यार्थी पर्यायाने शिक्षक तयार केले. अनेक केंद्र त्यांची आहेत, परीक्षा पद्धती विकसित केली. तर या सगळ्याबद्दल आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आणि मुख्यत्वे भारतीय आवाज साधना ही कशी करता येईल किंवा आवाजाचं महत्त्व काय आहे, ओंकार साधनेचं महत्त्व काय आहे, ते आज आपण गप्पांच्या मार्फत त्यांच्याकडून जाणून घेऊ. पहिलाच प्रश्न माझा असा आहे की ओंकार साधना किंवा भारतीय आवाज साधनेचं रहस्य. मग आवाज साधना हा शब्दच कदाचित बऱ्याच लोकांना अलीकडचा वाटेल, कारण नवीन आहे हा शब्द किंवा हा विषय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही काय सांगू शकता की नवीन आहे, जुना आहे, काय म्हणाल? आवाज साधना या नावानी किंवा हा विषय आवाजशास्त्र तसं बघायला गेलं तर अलीकडचं आहे. अलीकडचा म्हणजे काय माहितीये का, आपल्याकडे प्रोफेसर B.R. देवधर म्हणून अगदी खूप मोठे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होऊन गेलं. म्हणजे अगदी ओळख सांगायची म्हणजे कुमार गंधर्वांचे गुरु असं म्हटलं तर आत्ताच्या लोकांना झटकन पटेल. त्यांचा आवाज साधनेवरचा पहिला मराठी ग्रंथ हा प्रकाशित झालेला आता जमतेम 1979 साली झाला. 79. 40 वर्ष तर 40-45 वर्ष त्याला होते. ह्याच्या अगोदर आवाजशास्त्र हा सगळा भाग जो होता किंवा देवधर सरांनी सुद्धा 3 देशांमधनं जाऊन वेगवेगळ्या अमेरिकेतनं आणि यातनं आवाज साधना आवाजशास्त्र हे प्रशिक्षण घेतलं, त्यांनी शिकून घेतलं. बरं. पण त्यांच्या देशात सुद्धा त्याचा इतिहास काय 200-400 वर्षाच्या पेक्षा मागे जात नाही. जगालाच आवाजशास्त्र हा विषय तसा अलीकडचा म्हटलं तरी चालेल, पण आपल्याकडे म्हणायचं तर फार फार अलीकडचा, फार नवीन. म्हणजे आता जेमतेम कुठेतरी त्याची मुळं धरू पाहत आहेत इतका अलीकडचा. तर आवाजशास्त्र, आता आपण विषय जो घेतला बघा, भारतीय आवाज साधनेचं रहस्य. मग भारतीय आवाज साधना हा विषयच कुठे आलेला नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही पुरातन काळापासून वेद उपनिषद काळ, इतिहास, प्राचीन अर्वाचीन, अगदी आपले भरत मुनी ज्यांनी नाट्यशास्त्र ग्रंथावरती बारीक सारीक गोष्टींवर सुद्धा लिहिलं, कितीतरी नेपथ्यापासून सगळ्यात. आवाजशास्त्र या विषयावर मला तरी काही आढळलं नाही. तरी आपल्याला मी म्हटलं की भारतीय आवाज साधना म्हणजे काय होते असं नाही सांगायचं म्हटलं. भारतीय आवाज साधनेचं रहस्य काय. मग आता रहस्य म्हणण्याचं कारण काय असं तुम्ही मला विचारा. एका बाजूने आत्ता मी काय तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे कुठेही हा विषय स्वतंत्रपणे आवाजशास्त्र भारतीय असा काही उल्लेखच नाही ना. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे काय आहे, एकापेक्षा एक दिग्गज गायक होऊन गेले. अगदीच. किती मोठे मोठे गायक होऊन गेले. म्हणजे भास्कर बुवांपासून तर बघाल तुम्ही तर किती दिग्गज होते. म्हणजे आपल्याकडे आणखी कितीतरी होते. भास्कर बुवा होते, दीनानाथ होते, रामभाऊ मराठे होते, आपल्याकडे भीमसेन जोशी होते, असे लता मंगेशकर, बालगंधर्वांसारखेही आर्टिस्ट आपल्याकडे होते. मग या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट तुम्हाला आढळते का, त्यांचे आवाज कसे होते, दिव्य म्हणूया, डिव्हाइन होते. खरंच. मग डिव्हाइन होते म्हणजे काय, त्यांनी तप करून परमेश्वरावरनं घेतलेला असा उल्लेख कुठे असेल, घेतलाही असेल कधी. पण एका बाजूला ह्यांचे एवढे ओपन थिएटर्स असत आणि त्या ओपन थिएटर्समध्ये कुठलाही आत्ताच्यासारखा हे ध्वनिवर्धक वगैरे काही नसताना शेवटपर्यंत त्यांचा आवाज पोचत असे की नाही. मग आवाज साधना जर का भारतामध्ये नसती हे कसं शक्य होतं. मग रहस्य काय आहे की भारतीय आवाज साधना मग कोणत्या प्रकारे होती. बरोबर. या नावाने नव्हती, मग कोणत्या प्रकारे होती. तर त्याचं रहस्य आपण या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आजच्या उलगडणार आहोत.
पण मग तुम्ही म्हणजे याबद्दल थोडंसं जे सांगितलं संक्षेपाने हवाय तुम्हाला एका वाक्यात. हल्ली सगळीकडे वन लाईन मध्ये सगळं म्हणत मी आर्टिस्ट लोक वन लाईन स्टोरी पण मागता. वन लाईन सांगायचं झालं ना तर ओंकारमय जीवन पद्धती ज्या काळामध्ये होती त्या काळातल्याच यांची मी नावं प्रामुख्याने घेतली बघा. तर ओंकारमय जीवन पद्धती जेव्हा होती त्यातमध्ये हे रहस्य दडलेलं आहे. आता हाच प्रश्न की ओंकारमय जीवन पद्धती म्हणजे आताच्या पद्धतीपेक्षा काय वेगळं आणि काय करायला पाहिजे. थोडंसं उत्तर तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी दिलंय. अच्छा बघा, ओंकारमय जीवन पद्धती म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत संपूर्ण जीवन ओंकाराने कसं व्यापलेलं होतं तो काळ म्हणतोय मी. बरं बघा, सकाळी उठलं तुम्ही आंघोळीला काही स्तोत्र म्हटलं, अथर्व शीर्ष म्हटलं, हरी ओम नमस्ते गणपतये, सूर्य नमस्कार, ओम मित्राय नमः, ओम रवय नमः, सगळं काही तुम्ही तिथे केलं. त्याच्यानंतर तुम्ही संध्या करायला बसलात. हो संध्येमध्ये 208 वेळा ओंकार येतो. आधी 24 नावं घेतलीत, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. बघा ना 24 नाव अशी तर आचमन कितीतरी वेळा संध्येमध्ये होतात. बघा, नैवेद्य दाखवतो, ओम सत्यंतवर्तेन प्रसिंजामी, चित्रावती, प्राणावती. रात्री अगदी संध्याकाळी आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणताना सुद्धा ओम राजाधिराजाय प्रसयाय, म्हणजे सगळं जीवन या ओंकाराने व्यापून ठेवलेलं होतं. दिवसभर माणसाला प्रत्येक तासा गणित किंवा मिनटा गणित आपण नाही म्हणत, पण तासा गणिमध्ये तो ओंकार हा जपायचा म्हणजे काय, चॅन्टिंग करायचा असं म्हणूया, ओंकाराचं उच्चारण करायचं. ह्या ओंकाराचं उच्चारण त्यावेळेला जे शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलाला व्रतबंधाच्या सुद्धा आधी काही वेळेला शक्यता होती, पण व्रतबंधापासून शिकवलं जायचं. त्या पद्धतीने तो ओंकाराचं उच्चारण सगळेच जण करायचे. जे गायकच करत होते असं नाही, पण हे सुद्धा करायचे. तर त्यामुळे ह्या ओंकाराच्या उच्चारणामध्ये प्रॉपरली उच्चार ज्याला आपण सुयोग्य पद्धतीने उच्चार केला तर त्याच्यामध्ये आवाजशास्त्राचे नियम आपोआप पाळले जातात. हे घडत असे म्हणून सगळ्यांचे त्या वेळच्या, मग गायक असेल तर गायकांचे, नट असतील तर नटांचे आवाज त्यांचे पण आपण बघितलेले आहेत ना. नानासाहेब फाटक काय किंवा काय वक्ते काय, मोठे मोठे वक्ते आपल्याकडे होऊन गेले. या सगळ्यांचे आवाज अतिशय चांगले होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी हा असा स्वतंत्र उल्लेख केला नसेल. दिवसभर ओंकाराचं प्रॉपर चॅन्टिंग व्हायचं आणि त्यामध्ये ह्याचं रहस्य दडलेलं खरं आहे. पण आता तुम्ही जसं म्हटलं की सुयोग्य पद्धतीने ओंकार जप किंवा ओंकार म्हणणं किंवा आवाज लावणं, तर ही सुयोग्य पद्धत कशी ठरवता येईल किंवा आवाजासाठी गायकांसाठी एस्पेशली काय आपण काय म्हणू, तुम्ही अगदी सुयोग्य पद्धतीने नाही, आपण म्हणतो प्रॉपर स्टेपमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आता आपण तुम्ही जो प्रश्न म्हणजे ओंकाराचं सुयोग्य उच्चारण म्हणजे नक्की काय, एक. दुसरा भाग म्हणजे आवाजशास्त्र म्हणून ते शास्त्र काय सांगतं, त्याच्या गाईडलाईन्स काय आहेत, त्याचे नियम काय आहेत असं म्हणूया फार आपण. तर आवाजशास्त्राचे आपण पहिल्यांदा असं करूया, आवाजशास्त्राचे नियम थोडक्यात बघू. म्हणजे आवाजशास्त्र या विषयात त्यांना काय प्रतिपादन करायचं आहे. आधुनिक आवाजशास्त्र आपलं परदेशी आवाजशास्त्रांच्या वरती बेस जरी असलं, काय म्हणायचं आहे त्यांना. दुसरी गोष्ट मग आपण बघणार की ओंकाराचं सुयोग्य उच्चारण करताना सुयोग्य उच्चारण असं कोणी सांगून ठेवलं आहे, हे सुयोग्य, मग ते कसं आहे. आणि मग ते रिलेट करूया की हे सगळे नियम त्यात कसे. पहिला आपण घेऊया विषय आवाजशास्त्र. चालेल. आता आवाजशास्त्र विषय जर घ्यायला म्हटलं तर आजचा वेळ पुरणार नाही, म्हणून आपण त्याचा कोर पार्ट बघूया. आवाज साधनाशास्त्र हे काय म्हणतं, आवाज निर्मिती ही डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंगवर बेस्ड असली पाहिजे. हा त्याचा सगळ्यात पाया आपण म्हणतो तसा आहे. आता डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग म्हणजे काय हे समजून सांगायला लागेल. डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंगवर बेस्ड असलेली सगळी म्हणजे त्याचा पायाच मुळे आवाज निर्मिती कशी व्हायला पाहिजे, डायफ्रॅमॅटिक. आवाज निर्मिती होते कशी, इथे आपण आवाज हा शब्द एक सामान्य ध्वनी म्हणून वापरतो, बरोबर ना.
पण आवाज म्हणजे आपण मानवाचा व्हॉइस म्हणूया. हा निर्माण कसा होतो तुम्हाला माहिती असेल, कदाचित नसेल तर मी सांगतो. सांगा. आपल्या स्वरतंतू आहेत व्होकल कॉर्ड्स, या स्वरयंत्रावरती असतात बसलेल्या आणि त्याच्या अशा हालचाली होतात. बरं. आता आपल्याला थोडक्यात आहे म्हणून मी फार जर्गन्स वापरणार नाही, सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. तर ह्या अशा होतात, आत हवा जाण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी, पुन्हा उघडतात, आत गेलेल्यातनं त्यांचे एक्सचेंज होण्यासाठी कोंडून ठेवतात. आता काय होतं, हा ज्यावेळेला आवाज निर्मितीचा विषय मनामध्ये येतो त्यावेळेला इकडचे ॲरिटोनेट गटातले स्नायू त्यांना उघडू देत नाहीत, म्हणजे घट्ट ठेवतात. म्हणजे थोडक्यात बाहेर जाणारा उच्छ्वास अडवतात. आता हा अडवलेल्या उच्छ्वासाला एक प्रकारचा दाब असतो. तो दाब जर का वाढला गेला तर हे दाबाने बाहेर पडतात. दाबाने बाहेर पडले की काय होतं, याला व्हायब्रेट करतात. दाबशक्तीचं रूपांतर ह्यात. पण मी जर आता गाल फुगवले आणि हवा तोंडात दाबून ठेवली आणि ओठाने ते अडवून ठेवली आणि दाब वाढवला तर त्यातनं पण आवाज येईल की नाही. बरोबर. हाही आवाज आहे, पण आपण मी तुमच्याशी बोलतोय किंवा गातो आपण, तो विशिष्ट आवाज आहे, म्हणून त्याला नाद ह्या नावाने ओळखतात. बरं. आता हा नाद निर्माण जो होतो तो श्वास दाबाने होतो. आता श्वासाच्या आतमध्ये गेलेला जो श्वास असतो तो श्वास दोन पद्धतीने घेता येतो. त्यातल्या एका पद्धतीने आवाजशास्त्र म्हणतं सर्वथैव निषिद्ध, आणि दुसरी पद्धत जी आहे ती आदर्श, आयडियल व्हॉइस प्रोडक्शन. आता दोन पद्धतीचा श्वास म्हणजे पटापटा जरा सांगतो थोडक्यात, चालेल ना? स्पीड वाढवला तर, कारण काय अपरिहार्य आहे. छातीच्या पिंजऱ्याचा विस्तार झाला ना की फुफ्फुसाचे फुगे आतमध्ये जे असतात ना त्याच्यावरचा दाब कमी होतो, म्हणून आतल्या हवेचा दाब बाहेरच्या तुलनेने कमी होतो. बाहेरच्या हवा आतमध्ये घुसते आणि फुफ्फुसाचे दोन्ही फुगे जिथे त्याला विस्तार अवकाश मिळालेला असतो विस्तारलेल्या छातीच्या पिंजऱ्यात फुगवते. आता जो पिंजरा पुन्हा कॉन्ट्रॅक्ट केला म्हणजे आवळला की ती बाहेर पडते. हा श्वास आणि उच्छ्वास छातीच्या पिंजऱ्याच्या विस्तार आणि संकोचाने झाला, म्हणून याला चेस्ट ब्रिदिंग, छातीचं श्वसन म्हणतात. हे श्वसन करत असताना प्रामुख्याने काय होतं, खांद्यांच्या हालचाली होतात, मानेच्या हालचाली होतात, असं असं तोंडाने घेतला, नाका तोंडाने घेतला तर असं. आता ह्याच्यामध्ये छाती फुगते, छाती हलते, फुगते म्हणण्यापेक्षा, म्हणून त्याला म्हणतात. दुसरी जी पद्धत आहे तो श्वासपटल नावाचा एक आपला स्नायू आहे, तो फुफ्फुसाला खालच्या दिशेने असा लगडलेला असतो, असा. आता हे कसं आहे, हे असं उलटं होऊ शकतं की नाही. एखादी काय म्हणतो आपण रबराचा चेंडू कापलेली अर्धी वाटी अशी, तसा तो डायफ्राम जे आला श्वासपटल ते असं कॉन्ट्रॅक्ट होतं. ते खालनं लगडलेलं असतं, फुफ्फुसाला दाब असतो ते. आता ते खाली आलं की फुफ्फुसाच्या फुग्यावरचा दाब कमी झाला, ढिला पडला, मगाच्या की बाहेरच्या आत, आणि डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाला असं म्हणतात. आता त्यावेळेला मात्र काय होतं की फुफ्फुसाचा खालचा रुंद भाग फुगतो, त्यामुळे पोटाला फुगोशी येते, म्हणून त्याला उदर श्वसन, ॲबडॉमिनल ब्रिदिंग असं म्हणतात. आता हे बघा, हे जे आहे दिसतंय का तुम्हाला, बघा तुम्हाला दिसेल, कॅमेराला दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण हे जे आहे ना, ही ढेरी फुगली ना, हे उदर श्वसन, आणि हे जे आहे ना, ही ढेरी आतमध्ये गेली ती चेस्ट ब्रिदिंग. तुम्हाला पण कळलं लवकर. हां, चांगलं केलं, कारण आपल्या याला सूट होईल ते. हे जे आहे आता हे कसं होतं बघा, आता ही जर फुफ्फुसं तुम्हाला जर का अशी आहेत असे कल्पना करा. आता मी जर का ही फुफ्फुसं अशी केली, हे चेस्ट ब्रिदिंग झालं. बरं. हे वरती झालं म्हणून याला शॅलो ब्रीथ. आता हा भाग निमुळत आहे आणि डायफ्राम आहे हा असा कॉन्ट्रॅक्ट होतो बघा, असा असा कॉन्ट्रॅक्ट झाला की आतमध्ये हवा आली. आता या हव्याला बाहेर काढायचं असेल तर फुफ्फुस खालनं दाबतो. ही क्रिया झाली. आता ह्या क्रियेमध्ये छातीचं श्वसन हे अनैसर्गिक श्वसन म्हणून मानलं जातं. छातीचं श्वसन आहे ते जन्मदत्त श्वसन नाही. जन्माला येतो त्याला एक दिवसाचं पोर उताणं बघितलं असतं, त्याला कुशीला वळताच येत नाही, त्याला पोट वर खाली होतं. हे जन्मदत्त निसर्गदत्त श्वसन म्हणजे ॲबडॉमिनल ब्रिदिंगच आहे. ह्या ब्रिदिंगला काही प्रॉब्लेम नाही, पण छातीच्या श्वसनाने तुम्ही केलं तर पहिला भाग काय माहिती आहे का, छोटा पटपट सांगतो की हे कमी हवा आत येते, अपुरा श्वास पुन्हा घ्यायची गरज लवकर, शरीराला श्रम जास्ती, दमसास नाही, दम लागेल, अस्थमा पण होईल. ह्याच्या विरुद्ध सगळे उदर श्वसनाचे फायदे. आणि दुसरं काय होतं की आवाज आपला जो पुढे वेळ मिळाला आपल्याला तर थोडं जास्त एक्सप्लेन करेन,
बाहेर पडत असताना त्याच्यावर ती प्रक्रिया होते. व्होकल कॉर्ड व्हायब्रेट जरी झाल्या तरी तो मुखातून जेव्हा येतो आणि नाकातून येतो त्यावेळेला इथे असलेल्या पोकळ्यांचं सान्निध्य, त्याला सकंपक म्हणतात, फॅरिंग्स, ती मिळतात. तर मोठं फॅरिंग आपलं आहे ते हे म्हणजे कुठलं जिभे मागे घशाची पोकळी. बरोबर. छातीच्या श्वसनात ती पोकळीच बंद होते आणि मग मी एक सूर जरी लावला समजा असा एक साधा, काही फार लावायचं नाही, असा येईल आणि तोच जर असा येऊ शकतो. लक्षात येत आहे? साधा म्हणजे सर, ह्याला एकदा काय म्हणतात? परत, हा म्हणजे परत फरक. दाखवतो. म्हणजे चेस्ट ब्रीदिंगचं हा पहिले हा डायफ्रॅमॅटिक डायफ्रॅमॅटिक. आणि ह्याला चोरटा आवाज म्हणतात. चोरटा आवाज म्हणजे काय? सकंपक गमावलेला. मैत्र से हे शब्द सुरांचे. बर, आता तुम्ही जसं म्हटलं लहान बाळ असतं ते नॅचरली नैसर्गिकरित्या ते डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंगच करत असतं, पण मग आपल्याला त्याचा विसर का पडतो? कारण बरेच जण आता चेस्ट ब्रीदिंग कदाचित आपण डॉक्टरकडे गेलो सुद्धा ते म्हणतात सांस लीजिए, तर तेव्हा आपण असंच श्वास घेतो. म्हणून मी आपण विचारलं. पहिला प्रश्न तुमचा सांगतो की जन्माला आलेला जो इनोसन्स आहे ना हं. तो आपण कसा विसरतो हे कोणाला जगाला सांगायला नको आहे. ते मूल एक दिवसाचं इतके इनोसंट असतं ना, तसंच आपलं जन्मदत्त श्वसन जे असतं ना ते काळाच्या ओघात कुठेतरी अज्ञानाने बिघडतं. बरं. पण त्यामुळे होतं काय माहिती आहे का, असं होतं ना, ह्याला चोरटा आवाज म्हणला. हा जो आहे यात पोट फुगलेलं बघितलं की नाही, तर सांगायचं काय, छातीच्या श्वसनाने चोरटा आवाजाची निर्मिती होते. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस खूप मोठे मोठे आहेत. म्हणजे पुढे व्होकल कॉर्डवर ताण सुजणार, त्याला सिंगर्स नोड्यूल्स होणार, कळलं की नाही, वेगळे वेगळे होतात. ताण येतो, चेहऱ्यावर ताण येतात, डोळ्यात ताण येतात, डिस्टॉर्टेड कम्युनिकेशन. म्हणजे काय म्हणत आहे तुम्हाला असं मी विचारलं तर तुम्हाला वाटेल हा रागावला, पण मी चेस्ट ब्रीदिंगने विचारलं म्हणून ना, हां काय म्हणत आहे तुम्हाला असं जर मी विचारलं तर हा डिस्टॉर्शन होणार नाही. मला फक्त तुमचा प्रश्न समजला नाही तर मी काय म्हटलं पाहिजे की असं नाही, काय म्हणत आहे तुम्हाला, हे खांदे उचलून छातीचे श्वसनाने झालं. म्हणजे तुम्हाला काय वाटलं हा रागावला, पण मी जर म्हटलं इथे बघा आता काय म्हणत आहे तुम्हाला, अच्छा असं म्हणत आहे का तुम्हाला, ठीक आहे आपण असं करूया का, असं म्हणत आहे का तुम्हाला, आपण असं करू. हे सगळं हल्लं ना की छातीचं. तर आपण जर बघितलं तर संपूर्ण आधुनिक काय किंवा कुठलंही आवाजशास्त्र, परदेशी असो इतर देशी असो, माणूस दोन्हीकडे सारखाच आहे की नाही, दोन पाय दोन हात. त्यामुळे ॲनाटॉमी किंवा बायोलॉजी ही त्यांची सारखीच आहे की नाही. तर त्यामुळे आवाज निर्मिती त्याची, व्हॉइस म्हणतो आपण इथे, नाद निर्मिती, मी मगाशी म्हटलं तसं, ही नाद निर्मिती होत असताना सगळा बेस जो आहे तो त्याच्यावरती आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण येऊया. ओंकाराचं उच्चारण कसं करायचं आहे याचे मी सगळे दाखले देत नाही, कारण आपल्याकडे डायरेक्शन दिलेले आहेत, त्या डॉक्युमेंटेशन झालं आहे. पण ना त्यातले ना संस्कृतमध्ये आहेत आणि काही रूपकात्मक आहे. आपल्याला सोप्यात सोपं कोणी सांगितलं सर्वात संतांनी, एवढी मोठी गीता उलगडून कोणी दाखवली, माऊलींनी. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडले मस्तकाकारे तेथे हे शब्द ब्रह्म कवळदे. अकार चरण युगल म्हटलंय म्हणजे काय केलंय, एक डायरेक्टिव्ह दिलंय. उकाराच्या वेळेला उदर विशाल दिसलं पाहिजे आणि मकाराच्या वेळेला ते आत गेलं पाहिजे. छातीच्या श्वसनाने, अनावधानाने, नकळत अज्ञानाने उला आतमध्ये जसं व्हायला आणि पाहिजे आता त्याच्या उलट होत आहे. करेक्ट. आणि आता बघा एक लक्षात. आता हे उकार म्हणजे उत्पत्ती स्थिती. पुढचा उत्पत्तीमध्ये तुम्हाला काय होतंय की पोट फुगतंय, म्हणजे सबग्लॉटिक प्रेशर, श्वासदाब वाढत जातो, हा स्थिर राहतो आणि नंतर तो कमी कमी होत जातो. हे आपल्या सगळ्या विश्वाचं पण रहस्य आहे बरं का.
तर आता बघा ह्याच्यामध्ये काय होतं, उत्पत्ती स्थिती, आणि मी ऊ म्हटला की स्थिती येते हं, इतकं माऊलींच्या इथं. बघा मी आता म्हटलं ना मी म्हटलं की गाडी पुढे जाते, ऊ म्हटलं की हॉल्ट येतो की नाही. हां बघा ना आणि थांबायचंच नाही, ते मागे यायला लागेल. उत्पत्ती स्थिती आणि लय. लय. ओंकार काय दाखवतो, हे दाखवतो. उत्पत्ती स्थिती आणि लय. लय. उत्पत्ती स्थिती लय ह्याचा अर्थ तुम्ही जर नीट बारकाईने बघितलात तर पोट आवाज ज्या निर्मिती होते त्याला पोट पुढे येतं, हळूहळू हळू ते मागे येतं, मध्ये थोडा काळ थांबतं. आता ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, उत्पत्ती स्थिती लय हा जर का आपण असा केला तर तो स्पायरल दिसेल, स्प्रिंग सारखं. परत परत तीच क्रिया. लय म्हणजे पुनरुत्पत्तीची इनबिल्ट तजवीज, हो हो. असं म्हणूया. हां तर तो उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय असं ओंकार दाखवतो. आता ह्याच्यामध्ये 3 वेळा 3 श्वास गेले बरं का. एका श्वासात सगळं नाही म्हटलं. आता तुम्ही काय बघितलं असेल तर मग संपला आणि चालू झाला, याच्यामधला जो फ्रॅक्शन ऑफ सेकंड, नॅनो सेकंड, मिली सेकंड काय तुम्ही म्हणाल ते, त्यातमध्ये हे उत्पत्ती होती, म्हणजे लयाची उत्पत्ती त्यात होते. हा नॅनो सेकंद आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे ओंकार काय दाखवतो की ओम 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 असं म्हणायचं नाही. आवाज साधनेचा पाया किंवा मूलभूत गोष्ट त्याच्यामधली जी काय आहे ती डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग आहे. आणि ओंकार हा माऊलींनी पण सांगितलं, अनेकांनी सांगितलं, ते आत्ता घेत बसत नाही मी, कारण आपला ओंकाराचा वर्कशॉप नाही आहे. ओंकार कशी दडली आहे भारतीय आवाज साधना हा आपला विषय आहे. त्यामुळे ओंकाराच्या उच्चारणाचं एवढ्यापुरतं कॉन्सन्ट्रेट करूया की ओंकारामध्ये आपण काय दाखवतो की तुला श्वास घ्यायची गरज नाही. सर हे सगळं करण्यासाठी एक कदाचित ध्यान लावणं म्हणजे कॉन्शियस एफर्ट्स ज्याला आपण म्हणतो, कारण विसर पडतो त्या गोष्टीचा, तर सुरुवात करण्यासाठी अरे कॉन्शियस. क्या बात आहे. तुम्ही हा जो प्रश्न विचारलात ना, यातनं काय झालंय की माझे जे गुरु, आम्ही ते कान पकडायच्या ऐवजी आम्ही नमस्कार करतो, आदरणीय गुरु डॉक्टर जयंत कर्णिकर यांच्यासारखे एक, मला 2च गुरु, दुसरे गुरु म्हणजे आदरणीय डॉक्टर विद्याधर ओक. बरं. ठाण्यामधले बघा, 22 श्रुती म्हटलं की डॉक्टर ओक, हार्मोनियम म्हटलं की आता त्यांची मुलं पण आदित्य विदित्य सगळं जग ओळखत आहे. डॉक्टर ओकांनी मला फार सुंदर, म्हणजे ह्या गोष्टीचं मला विवेचन एक वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. अच्छा. मी नेहमी त्यांना म्हटलं होतं की म्हटलं अहो, अर्जुनाला भगवान कृष्णाने मार्गदर्शन करावं तसं तुम्ही मला मार्गदर्शन केलं. मला आता हा शब्द सांगायला खूप उपयोगाला पडेल. तुम्ही जे म्हटलं ना ते 12व्या अध्यायातला 12वा श्लोक आहे, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषता. हा एवढाच म्हणतो तुम्हाला, तर एक एक सांगतो की अभ्यास करायचा म्हणजे काय होतं, ज्ञान मिळतं. ज्ञानाचा उपयोग करायचा आहे ना आपल्याला. आपल्याला पुढे काय कर्म करायचं आहे यानुसार मिळवलेल्या ज्ञानातलं ध्यानात काय आलं किंवा ध्यानात काय यायला हवं आहे ह्यावर ध्यान करायचं आहे. ध्यान म्हणजे इथे म्हणजे लौकिक अर्थाने जो मेडिटेशन हा अभिप्रेत नाही वाटत आहे. तर आता आपल्याला ध्यानात काय यायला पाहिजे, पुढचं कर्म काय की आपल्याला पुढचा शब्द म्हणायचा आहे, पुढची तान मारायचं आहे, पुढचा आलाप मारायचा आहे. मग आपल्याला श्वास यायला हवा, घ्यायचा नाही आहे. इथे ना ॲक्टिव्ह नाही आहे. भारतीय आवाज साधनेचं रहस्याचं थोडा विषयांतर नाही करत, बाजूला थोडंसं जातो. श्वास घ्यायचा म्हणजे काय, ॲक्टिव्ह व्हायचं आहे. डोंट टेक द ब्रीथ, लेट इट बी टेकन. देव आहे तुझ्या, तू धीर धर, धीर धरी धीर धरी जागृत गिरीधारी आहे, तो भरील तुझा श्वास. धीर धर, तू स्वतःहून खेचू नको, अहम नको करू. खेचणं म्हणजे अहम. तर अहंकार बाजूला ठेवणं हे जे आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं ना, त्याचाच अवलंब इथे आहे ना. कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला. तुटक नाही आहे ना, पण आहे. वेदांनाही
नाही कळ, हा मुक्काम झाला, हा विराम नाही म्हणते. ध्यानात काय आलं पाहिजे, तू थांब. शब्द संपला ना, वेदा नाही नाही, तू नुसता थांबलास ना तरी पोट उडतंय बघा. कारण नाद थांबला, आतला दाब कमी झाला, आतला दाब कमी झाला, बाहेर. एवढं कळलं ना आपल्याला, तरी ओंकार आपल्याला वळला असं म्हणेन मी. थोडासा ओंकारामध्ये हा हे हा वेदा नाही नाही कळला अंतपार याचा कानडा, मोठा विराम घेतला तर लगेच फोटो, कानडा राजा पंढरीचा. ह्या 3 श्वास घेतले एका शब्दाचं. खरं म्हणजे काय, शब्द जो आहे ना त्याची जर व्याख्या तुम्ही जर केलीत, अर्थ प्रकट करण्याच्या हेतूनी विशिष्ट क्रमाने अक्षर एकत्रित येताना आपला श्वास घेऊन आली तरच त्याला शब्द म्हणायचा. आपल्या श्वासाचा भार पुढच्या शब्दाच्या त्यांनी खांद्यावर टाकता कामा नये आणि आपल्यातला श्वास पुढच्या शब्दाला शेअर करू देऊ नये, नाहीतर तो शब्द ह्या उक्तीला पात्र राहणार नाही. हो, आणि मरून जाईल कदाचित. हा, म्हणजे शब्दच राहणार नाही तो. शब्द म्हणजे श्वास घेऊन येतो, शब्द संपतो, आम्ही थांबतो. तर आपण आत्ता जे म्हटलं, मी तुम्हाला सांगितलं की माऊलींनी सुंदर डायरेक्टिव्ह दिलाय. ते म्हणतात काय, पुन्हा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. बाबा थांब. मैत्र से हे शब्द सुरांचे. सर, एक थोडासा एक अजून प्रश्न, की गायकांना बरेचदा असं ताल पण बघावा लागतो, मग त्या सगळ्या ताना किंवा हे, तर हे श्वासावर कंट्रोल किंवा श्वासाचं आपोआप होणं होत राहील तर ते गाणं आपोआप सुधारेल असं. जाणीव समृद्ध झाली पाहिजे की तुमच्या काय म्हणू आपण, असा शब्द वापरायला दुसरा नाही सुचत नाही म्हणून डोक्यात बसलं पाहिजे की विराम आहे. हे विरामांनी, गाण्यापेक्षा विरामाकडे आपण लक्ष ठेवलं, विराम हा आपल्या ह्याच्यामध्ये मुरला पाहिजे. आणि ओंकार करून करून आपल्याला ओंकार काय शिकवतो, 2 ओंकारामध्ये नैसर्गिक उदरश्वसन होतं. तू करू दे, बरोबर, उतावळा होऊ नको, घेऊ नको. कळलं की नाही. तर त्यामुळे आपण काय करतो, केशवा पहिले सुरुवातच बघा, केशवा, अरे कशाला, केशवा माधवा, बघितलं ना आपण सुरुवात. तुम्ही आता परिचय, तुम्ही आता गाणाऱ्या पण आहात त्यामुळे तुम्हाला माहिती असेल, तुझ्या नाम, म्हणजे असं करतात की नाही बहुतेक जण. म्हणजे एंट्री पॉईंटलाच अहम, अहम म्हणजे मी काय म्हटलं, एंट्री पॉईंटलाच असा श्वास, हा छाती. काय माहिती का, तुम्ही आता ना एक मी सांगतो की निरीक्षण करावं. निरीक्षण करण्यासाठी मी तुम्हाला छोट्या छोट्या आवाजशास्त्राचे नियमांचे एक गमतीदार असं आपण एक स्लोगन बनवले होते आम्ही. अच्छा, त्याच्यात आवाजशास्त्राचे नियम आहेत. तर हे नियम आपण डोक्यात ठेवायचे आणि गाणं शिकायचं कसं, तर बघून शिकायचं. म्हणजे तुम्हाला हल्ली सोय झाली ना, हल्ली हे ऑनलाईन वगैरे शिकतात ना, त्याचबरोबर रेकॉर्डेड गाणी, व्हिडिओ, त्यांचे व्हिडिओ बघून पण शिकतात. नीट लक्ष ठेवावं आपण. हल्ली छाती आवाजाची माती, हल्लं पोट आवाज नीट, उचलले खांदे झाले वांदे, उचलू नका खांदे होणार नाहीत वांदे, हल्ली हनवटी कपाळी आठी, स्थिर ठेवा दिठी हलणार नाही हनवटी. असे जे याच्यामध्ये आता आपण निरीक्षण करायचं. कोणी गात असलं की कसं गातोय रे बाबा, केशवा, हा एंट्री पॉईंटला हल्ला, पण मी आहे असाच्या असा स्टॅच्यू, केशवा मा, द्यायची गरज नाही. मला सांगायचं आहे काय, हालू नका, राहणं सोपं राहणं आहे. तो देव बसलेला आहे, तो तुम्हाला जागृत आहे गिरधारी. शेवटी उच्छ्वास येण्यासाठी श्वास हवा, तो श्वास आल्याशिवाय काही उच्छ्वास नाही. तो श्वास तुम्ही घेऊ नका, घेऊ नका, लेट इट गो. तर तो जाईल ना, पण तुम्ही त्याच्यासाठी आपण असं म्हणूया गिरधारीवरच मेहरबानी करायची वेळ आली. तो जागृत आहे, त्याला करू दे ना त्याचं काम. बरोबर. नंतर तू थांबलास ना की संपलेला श्वास तो पुन्हा भरेल ना.
हा पेट्रोल पंप तुमच्या बरोबरच चाललाय, टाकी संपली की भरस्तवेरी वाट नका रिझर्व यायची वाट बघू. असं करून तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे हे कशासाठी? केशवा माधवा, अशी वेळच आणू नये ना. ही सगळी कंपल्शन्स आपण ओढवून घेतलेली आहेत, ही आणून द्यायची नाही. आपण काय करतो? शांत चित्ताने आपल्याला ओंकार काय शिकवतो? उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी उपजे, हे घटिका यंत्र जैसे. उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय. आणि हे ना आपल्याला दोन प्रकारे. आता हे ओंकार आपण ज्यावेळेला साधना करतो त्याचा आरोग्यासाठी उपयोग होईल तो स्वतंत्र विषय आहे, बरोबर. पण ही साधना करत असताना लक्षपूर्वक ध्यान करायचं आहे कशावर? की आपोआप श्वास मिळतोय. ओकार संपला, मकार संपला, श्वास मिळतोय, ह्यावर ध्यान. मग आपल्याला कसा हवा आहे? आपण हा ओंकार म्हटला, तो ओंकार म्हटला, असे विविध प्रकारचे ओंकारचे 10-15. सर ते थोडंसं सांगा ना, म्हणजे हा प्रकार काय आहे? हा, आता मी हा जो म्हणला तो पहिला प्रदीर्घ, त्याला प्ल्यूत म्हणतात. ओ ओ. दुसरा जो म्हटला तो दीर्घ आहे. ओम ओम. अच्छा, दोन घेतले. आणि ओम 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 हा एक घेतला. याहून शॉक जरासं ओम 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 ओम. आणि नॅनो म्हणजे न्यूक. ओम 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 ओम. मला असं वाटतं की आता ह्याच्यामध्ये हे निरीक्षण आपण जर करायचं आणि आपण काय ओढवून घ्यायचं नाही हे ह्या ध्यान करून करून आत्मसात करायचं. त्याने इन्व्हॉलंटरी होतं. आत्मसात करणं म्हणजे काय? जाणीवपूर्वक लक्षपूर्वक करावं लागत नाही. ते इन्व्हॉलंटरी झालं की आपला प्रॉब्लेम संपतो. आता गंमत अशी आहे. एक मला प्रश्न आहे आता गाण्याशी रिलेटेड किंवा गायनाशी रिलेटेड, की आपण लो पिच मध्ये हाय पिच मध्ये गातो गाणी आणि एक आपला नॉर्मल मध्य सप्तकात, तर त्याचा आणि या ओंकार साधनेचा कसा संबंध आहे, उपयोग होतो? म्हणजे थोडक्यात आपण एक काम करूया. विषय वेळ किती आहे मला माहीत नाही, पण अपुरा पडला तर काही भाग जाईल. पण तुम्हाला ना दोन काही शास्त्रीय जर्गन्सचा एक परिचय करू. म्हणजे तुम्हाला सप्तकानुसार त्याचे पोत बदलायचं शास्त्र काय सांगतं आणि ओंकार ते कसं शिकवतो यावर. हा जरा ॲडव्हान्स आहे म्हणून मी बेसिक पहिला घेतला, पण ठीक आहे तुम्हाला बेसिकमध्ये एवढं पुरलं ना, मग आपण थोडंसं जाऊया. काय माहिती आहे का, ही सकंपक आहेत ना त्यांचे गुणधर्म आहेत. ज्या वेळेला मुखातून आवाज ध्वनी प्रक्षेपण होतं त्यावेळेला लॅरिंगोफॅरिंग्स किंवा जिभेमागे असलेली घशाची पोकळी हे सकंपक वापरलं जातं. हे ज्यावेळेला वापरलं जातं त्याचा गुणधर्म आहे आवाजाला बेस किंवा व्हॉल्यूम, काय त्याला रेझोनन्स. आणि इकडूनचं सकंपक नाकातून ज्यावेळेला प्रक्षेपण होतं त्यावेळेला ना हे जे वापरलं जातं ना त्याचा गुणधर्म असा आहे की सॉफ्ट आणि तलम पातळ असा आवाज, पण त्यात स्वीटनेस असतो. अच्छा, हां, म्हणजे मी तुम्हाला जर म्हटलं ना की काय बरं वाटतंय का मी आता म्हणतोय ते तुम्हाला हे खोटं खोटं बोलल्यासारखं वाटतं ना, तर ते फॅल्सेटो वगैरे असं म्हणतात त्याला. थोडा त्याच्याशी म्हणजे खोटात हा फॉल्स व्हॉईस खरं सांगायचं तर फॅल्सेटो म्हणून म्हणतात. फॅल्सेटो जरा थोडा वेगळा आहे पण ते फॉल्स व्हॉईस म्हणतात. तर आता मला सांगा की ह्याच्यातनं काय येतो? पण स्वीटनेस. ह्याच्यातनं येतो बेस आणि वेट. इकडून काय येतं? स्वीटनेस. म्हणजे वजन घुमारा इथे आणि माधुर्य इथे. आवाजात दोन्ही हवं की नाही? हो. म्हणजे ह्याला म्हणतात काय माहिती का, ह्या मार्ग सिलेक्ट करणं आवाज फेकण्यासाठी, म्हणजे व्हॉईस काय ध्वनी प्रक्षेपणासाठी, त्याला सिलेक्टिंग ए पाथ त्याला काय म्हणतात? रजिस्टर. अच्छा. मग हा पाथ निवडला तर नाकापेक्षा खाली आहे म्हणून हे लोअर रजिस्टर, आणि हा जर निवडला तर हे अपर रजिस्टर. आता हे अपर रजिस्टर आहे ना ते नुसतंच काही बरोबर नाही, कारण घुमारदार आवाजामध्ये हे जर का मी म्हटलं काय होते का हे तुम्हाला जर आता कळतंय का, हे वृक्ष वाटायला लागेल ना. आणि जास्त बेस आणि लागेल. मी जर म्हटलं की कळते की नाही तुम्हाला हे आता, हे फेमिनाईन वाटायला लागेल ना.
तर ह्याचा अर्थ दोन्ही मार्ग आपल्याला हवेत, कारण दोन्ही सकंपकांच्या गुणधर्मांचा उपयोग आपल्या आवाजात करायला हवा आहे. तर ब्लेंडिंग ऑफ दिस टू रजिस्टर्स इज कॉल्ड रजिस्ट्रेशन. अच्छा. हां, म्हणजे नाकातोंडातून दोन्हीतनं प्रक्षेपण व्हायला पाहिजे, म्हणजे गोड. आता तुमचा जो प्रश्न आहे त्याला मी उपस्थित करून घेतो. आता हे रजिस्ट्रेशन जे होतं त्याचे दोन प्रकार आहेत, एक प्रॉपर आणि एक इम्प्रॉपर. इम्प्रॉपर कशाला म्हणायचं, तर ह्यामध्ये दोन्हीचं प्रपोर्शन गरजेनुसार असलं, गरजेनुसार झालं तर प्रॉपर, गरजेनुसार नाही झालं, हां झालं साला हा शब्द मला आता वळण पडलाय त्याला, केलं म्हणवत नाही, झालं त्याचंही सांगतो तुम्हाला. ओंकारच हे शिकवतो कसं तेही सांगतो, पण वेळ कसा असेल मला माहीत नाही, पण आपण करूया. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं तर सप्तकानुसार त्याच्यामध्ये गोडवा आणि घुमारा यांचं मिश्रणाची रिक्वायरमेंट वेगळी असते, याला म्हणतात नीड बेस. म्हणजे तारसप्तकाकडे तुमचा जर्नी चालू झाला की लोअर रजिस्टर कमी व्हायला पाहिजे आणि अपर रजिस्टर वाढायला पाहिजे. पण लोअर शून्य नाही होता कामा, नाही तर मग नेसल आवाज चोरटा हा असा येईल, तो नाही होता कामा, कळलं की नाही. आणि ज्या वेळेला मंद्र सप्तकाकडे आपण जायला लागू त्यावेळेला लोअर वाढायला पाहिजे, अपर शून्य होता कामा नये. अपर रजिस्टर म्हणजे गोडवा शून्य झाला की तो टोणगा म्हैस रेकल्यासारखा मंद्र सप्तकात रेडा रेकल्यासारखा गायला लागेल, आणि तिकडे गेल्यानंतर मी म्हटलं तसं चोरटा गायला लागेल. आता हे जे आहे ना ते इतकं रिलेटिव्ह आहे, सापेक्ष, की तुम्ही समजा मध्य सप्तकातला गंधार धरलात तर नंतर खालचा येणारा जो ऋषभ आहे तो लोअरकडे जर्नी आहे, पण तुम्ही सहापासून सुरू केलं तर तो अपरकडला जर्नी आहे. मी आता पटापट सांगायचं म्हणून काय, आपण एक उदाहरण घेऊ डिजिटल. समजा एका पॉईंटला तुम्ही आहात कुठेही, तर तुमचं लोअर रजिस्टर एल आहे आणि अपर रजिस्टर यू आहे. तुम्ही वरती जायला लागलात ना की एल आहे ना तो 0.99 0.98 असा होत गेला पाहिजे, आणि इकडचा 1.01 1. आणि तिकडे जर्नी सुरू झाला की तो तसा. आता हे सगळं प्रॉपर, आता मी तुम्हाला सारेगम पद्धतीचं नुसतं म्हणून दाखवतो. आता तुम्ही याला काय म्हणत बघा, सारे ग म प ध नि सा. याला खणखणीत म्हणाल का इम्प्रॉपर रजिस्टर म्हणाल? इम्प्रॉपर वाटतं. आता कळलं ना, नाही तर खणखणीत म्हणलं असतात करायचे. तर हा जो सा रे ग म प ध नि सा ध नि सा, हा ध मी उतरायला लागलो की का सा नि ध प म ग रे सा, खाली आणखी नि ध प म असं जायला पाहिजे. असं नाही गेलं की मग काय झालं, इम्प्रॉपर. आता मी समजा एखादी तान मारली तर तानेला किती फास्ट जातो की नाही. आपण काय म्हणू, कर्कश गातो म्हणून, म्हणजे इम्प्रॉपर राहील. हे का काय, पण ते उलट यायचं ना. थोडक्यात आपल्याला बघायचं म्हणजे फार वेळ नाही आहे, आपोआप होणारं गणित. आता मी तुम्हाला तेच सांगतोय की आपण एंडकडे जवळजवळ यायला लागलो, ह्यांचा वेळ नाही आहे मला काही माहिती, पण तुम्हाला मी सांगतो की हे ह्या सगळ्या जाणीवा समृद्ध व्हायला पाहिजेत. थोडक्यात पहिल्यांदा एक सांगतो, कारण मध्ये यांनी कटबीट केलं पुढचं, तर आपला एवढा विषय तरी निदान पुरा व्हावा. तर यासाठी एक की ओंकारातला आपण जो ओ हा लोअर रजिस्टर तयार करतो, आणि म जो आहे तो अपर रजिस्टर तयार करतो, आणि मधला जो ओम ओम हा अपर रजिस्टर तयार करतो. किंवा त्यातमध्ये सुद्धा तुम्ही अ उम घेतला, हा वाढवलात की एक प्रकारचा ओंकार होईल. मैत्र से है
शब्द सुरांचे. सर, मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमाची आता आपण सांगता करत आहोत, शेवटच्या टप्प्यात आहोत. पण आज या संपूर्ण कार्यक्रमात आपण ज्या काही टिप्स दिल्या किंवा ज्या काही गोष्टी सांगितल्या ओंकार साधनेबद्दल किंवा गाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून त्या आपोआप व्हायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा समावेश करून एखादं आपल्या आवाजात आम्हाला काहीतरी ऐकायला मिळालं, गाणं ऐकायला मिळालं तर छान वाटेल, सांगता सुरेल होईल. सुरेल सांगता करण्याची संधी आपल्याला, खरं म्हणजे हा एक महत्त्वपूर्ण विषय लोकांपुढे आणण्याची जी काही आपल्याला संधी दिली त्याबद्दल दूरदर्शनचे सर्व, आम्ही जीपासून तर सर्व ह्यांचे मनपूर्वक आपल्याला ऋणी राहिलं पाहिजे. सह्याद्री वाहिनीचं ऋणी राहिलं पाहिजे. एक गाणं तुम्हाला मी ऐकवतो, तुकाराम महाराजांचा अभंग. बरं. खूप मोठा अभंग आहे पण त्यातले एखाद दोन अंतरे ऐकवतो. तुकाराम महाराजांनी सांगितलंय काय की आम्ही संत आहोत, तुम्ही आमची पूजा करताना, पण आम्ही नाही किती पूजा घेत. तर ते त्याच्यासाठी काय म्हणतात, तसे आम्हा पूजिता संत पूजा घेती भगवंत, आणि मग दृष्टांत देतात की शिवपूजा शिवासी पावे, ती माती माती माझी सामावे, तसे आम्हा पूजिता संत, असा आहे. वेगवेगळे दृष्टांत आहेत, आपण घेऊ. केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती. केला मातीचा पशुपती, जरी केला मातीचा पशुपती. शिवपूजा शिवासी पावे, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे, माती माती माझी सामावे, तैसे आम्हा पूजिता संत पूजा घेती भगवंत, पूजा घेती भगवंत. परी मातीसी काय महती, केला मातीचा पशुपती. ब्रह्मानंदे पूर्ण माझी, ब्रह्मानंदे पूर्ण माझी, तुका म्हणे केली कांजी, तुका म्हणे केली कांजी. ब्रह्मानंदे पूर्ण माझी, तुका म्हणे केली कांजी, तुका म्हणे केली कांजी, तुका म्हणे केली कांजी, तुका म्हणे केली कांजी, तुका म्हणे केली कांजी. ज्याची पूजा तेनेची घेणे, आम्ही पाषाण रूपी रहाणे, आम्ही पाषाण रूपी रहाणे. परी मातीसी काय महती, केला मातीचा पशुपती, जरी केला मातीचा, केला मातीचा, केला मातीचा पशुपती. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, कार्यक्रमात आले त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि खूप गोष्टी जाणून घेता आल्या गायनाबद्दल, आवाजाबद्दल आणि त्याचबरोबर ओंकार साधनेबद्दल. खूप छान वाटलं. जाता जाता शेवटचं सांगतो, ही आहे ना, ही गात्रवीणा आहे, मानवाने बनवलेलं वाद्य नाही. मानवाने बनवलेली वाद्य माजवायला सुद्धा माणसाला किती सर्कस करावी लागते. हो. तर ही गात्रवीणा, याला ओंकार वाद्य गात्रवीणा म्हणतात. यातले चढ उतार आपण आज बघितले नाहीत कसे होतात ते. वाद्यांवरती ते स्ट्रिंग ऑपरेशन, टेन्शन वाढवून कमी जास्त होतं. इथे एका पटापट इतकं कसं सगळं करतो. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की आपण याचा समारोप करताना आपण एकच म्हणू की ही गात्रवीणा आहे ना, आणि कविवर्य बोरकरांच्या शब्दात सांगायचं तर अलख निरंजन वाजविणारा, ही गात्रवीणा वाजवणारा तो आहे, तो सहजपणात प्रवीण आहे. तू काही करू नकोस, हेच कर, बास, ओंकार समजून घे. जय ओम.
मंडळी, मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमात आज आपल्याबरोबर श्रीकांत रानडे सर इकडे आलेले होते आणि त्यांनी आपल्याला या गात्रवीणेबद्दल म्हणजे आपल्या मानवी शरीराबद्दल आणि त्याच्या आवाजाबद्दल खूप रोचक आणि खूप सुंदर माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी जसं सांगितलं आपल्याला की श्वास हा आपोआप आत गेला पाहिजे, आपोआप बाहेर आला पाहिजे आणि त्याच प्रकारे गायन पद्धती सुद्धा ही आपोआप होणारी क्रिया आहे. म्हणजे आपण लक्षपूर्वक ध्यान करणं हे काय आहे तर आपल्या श्वासाकडे आपल्याला लक्ष ठेवायला हवं. मग गाणं आपोआप आपल्याला गाता येऊ शकतं. ओंकार साधनेने आपण कसं चांगलं गाऊ शकतो, त्याचबरोबर गाताना जेव्हा हाय पिचवर जातो तेव्हा कोणते नोट्स कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवं किंवा खर्जात गाताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवं आणि हे लक्षपूर्वक नव्हे तर ती एक सवय म्हणून आपल्यात भिनायला हवी, ते आपोआप व्हायला हवं. हे खरं तर आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं आपल्याला म्हणता येईल गूढ होतं किंवा रहस्य होतं आणि ते जाणून घ्यायचा थोडासा प्रयत्न आज आपण केला. आता परत पुढे काही अनेक गोष्टी असतील तर आपण पुढे परत त्यांना बोलवू शकतो, पण आजच्या या कार्यक्रमाची इकडेच सांगता होते. तर सरांचे सुद्धा खूप मनापासून परत एकदा आभार आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार. परत लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार.